एका चुकीमुळं शहर होतंय स्लो पॉयझनिंगचे शिकार. अहिल्यानगरचा श्वास कोणी कोणला, कचरा नव्हे, आपण आपलं आयुष्य पेटवतोय. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. सकाळी फिरायला जाताना आपल्याला शहरात अनेक ठिकाणी धूर निघताना दिसतो. आधीच धूळ, त्यात ही धुराची भर पडते. सकाळी मोकळा श्वास घ्यावा, शुद्ध हवा मिळावी म्हणून आपण बाहेर पडतो. मात्र आपली गाठ धुराशी आणि धुळीशी पडते. याला कारण म्हणजे आपल्याकडील कचरा पेटवण्याची सवय. कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तो पेटवून देण्याची सवय आपल्यापैकी अनेकांना आहे. विशेष म्हणजे याला महापालिकेचे सफाई कामगारही अपवाद नाहीत. अनेकदा सफाई कामगारच झाडून जमा केलेले कचऱ्याचे छोटे छोटे ढीग पेटवून देतात. त्याचा घातक धूर सर्वत्र पसरतो. तर दुसरीकडं कचरा डेपोंना आग लागण्याचेही प्रकार घडतात. शहरातील कचरा संकलनासंबंधी अनेक उपाय केले तरी हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. अशातच कचरा पेटवून आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर करण्याची धोकादायक सवय नगरकरांना लागली. अहिल्यानगर शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणि उघड्यावर कचरा पेटवण्याचे दाहक वास्तव यासंबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्या अहिल्यानगर महापालिकेला केंद्र सरकारचे स्वच्छता पुरस्कार मिळाले आहेत. नक्कीच ही आपल्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र आज जेव्हा आपण शहरातील उपनगरांमध्ये फिरतो, गल्लीबोळातून जातो, तेव्हा एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे रस्त्याच्या कडेला जळणारा कचरा. त्यामुळं नागरिकांचा गुदमरणारा श्वास. कचरा पेटवून देणं हा सर्वात गंभीर आणि चिंतादायक प्रकार आहे. रस्त्यावर कचरा साठला की तो उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी कधीकधी त्रासलेले नागरिक कचरा पेटवून देतात. तर कधी खुद्द महापालिकेचे सफाई कामगारच स्वतःचे काम सोपं करण्यासाठी त्या कचऱ्याला काडी लावतात. झाडलेला पालापाचोळा आणि प्लास्टिक एकत्र करून पेटवून दिलं जातं. भल्या सकाळी पेटवला जाणारा हा कचरा बराच काळ जळत राहतो. त्याचा धूर केवळ रस्त्यावर नव्हे तर परिसरातील घरात, शाळेत, हॉस्पिटलमध्येही जातो. कचरा पेटवण्यामुळं मोठे अपघातही घडू शकतात. असाही एक प्रकार आपल्या शहरात घडलेला आहे. प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला अशाच प्रकारातून पूर्वी आग लागली होती. जवळच असलेला कचरा कोणीतरी पेटवून दिला. त्यानंतर ही आग पसरत स्टुडिओपर्यंत गेली. संपूर्ण स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कांबळे यांची वर्षानुवर्षीची मेहनत, दुर्मिळ कलाकृती, ऐतिहासिक साचे त्या आगीत खाक झाले. ही केवळ एका स्टुडिओची आग नव्हती, तर आपल्या शहरातील ढिसाळ नियोजनाची आणि बेजबाबदार वृत्तीचं हे एक उदाहरण होतं. यातून या कलाकृतींची राख झाली होती. ही दुर्घटना आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची घंटा आहे. फक्त शहरातच नाही तर कचरा डेपोलाही आग लागण्याच्या घटना दरवर्षी पाहायला मिळतात. कधी ही आग लागते तर कधी निष्काळजीपणाने किंवा जाणीवपूर्वकही लावली गेल्याचं पूर्वी आढळून आलेलं आहे. कचऱ्यातील मिथेन गॅसमुळं कधी आग आपोआप लागते तर कधी जागा रिकामी करण्यासाठी या अशा आगी लावल्या जातात. असा आरोप अनेकदा झालेला आहे. या आगी अनेक दिवस धुमसत राहतात आणि त्यातून निघणारा विषारी धूर संपूर्ण शहरावर पसरतो. याचा धोका तर आणखीच मोठा असतो. अनेकांना वाटतं कचरा पेटवला की जागा साफ झाली, विषय संपला. पण तसं नाही आहे. राष्ट्रीय हरित लवाद आणि पर्यावरण कायद्यानुसार उघड्यावर कचरा पेटवणं हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यासाठी 5,000 ते 25,000पर्यंतच्या दंडाची आणि शिक्षेची तरतूद आहे. पण दुर्दैवानं आपल्या शहरात या कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. अधूनमधून दंड झाल्याच्या बातम्या येतात, मात्र हे प्रकार थांबत नाहीत. आता हा कायदा का केला आहे? कारण कचऱ्याच्या धुरातून कार्बन मोनॉक्साईडसारखे अतिसूक्ष्म विषारी कण बाहेर पडतात. हा धूर जेव्हा आपल्या फुफ्फुसांत जातो तेव्हा तो लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्धांसाठी स्लो पॉयझनिंग म्हणजेच संथ विष ठरतो. आज शहरात दमा, कोरडा खोकला, ॲलर्जी आणि कर्करोगासारख्या आजारांचं प्रमाण का वाढतंय? याच्या मुळाशी गेलं तर कचऱ्याचा धूर हेही एक कारण असल्याचं आढळून येतं. शहराच्या हवेतच आपण विष मिसळत आहोत. त्याचा त्रास तर होणारच. मग यावर उपाय काय? हा प्रश्न केवळ महापालिकेचा आहे का? नक्कीच नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्रिसूत्रीची गरज आहे. महापालिका, सफाई कामगार आणि नागरिक या तिघांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. महापालिकेनं कचरा पेटवणाऱ्या सफाई कामगारांवर आणि नागरिकांवर ऑन द स्पॉट दंडात्मक कारवाई केली पाहिजे. पालापाचोळ्यासाठी प्रत्येक वार्डात कंपोस्टिंग डेपो सुरू करावेत. म्हणजे नागरिक कचरा पेटवण्यापेक्षा त्यात नेऊन टाकू शकतील.
सफाई कामगारांची जबाबदारी आहेच. त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की कचरा पेटवून तुम्ही लोकांचे नाही तर स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचंही आयुष्य धोक्यात आणत आहात. कारण धुराची सुरुवात तुमच्यापासूनच होते. तुम्ही त्याच शहरात राहता, त्यामुळं कचरा पेटवणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे. नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे. आपण कर भरणारे नागरिक आहोत म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आपल्या परिसरात जर कोणी कचरा पेटवत असेल तर त्याला रोखा. ऐकत नसेल तर महापालिकेकडे तक्रार करा. शांत राहणं हा सुद्धा या गुन्ह्यातला सहभाग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. याचं मूळ कारण काय आहे ते म्हणजे शहरातील कचरा व्यवस्थापनाची सध्याची स्थिती. आपल्या अहिल्यानगर शहराचा विस्तार वेगानं होतोय, लोकसंख्या वाढते आणि त्यासोबतच वाढतो आहे तो शहरातून निघणारा कचरा. आपल्या शहरात दररोज शेकडो टन कचरा तयार होतो. हा कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेनं घंटागाड्यांची व्यवस्था केली. यासाठी खाजगी कंत्राटदार नेमलेत. मात्र या यंत्रणेकडून कचरा संकलनाचं काम नियमितपणे होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असतात. काही प्रभागांमध्ये घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा व्यवस्थापनाचा भाग म्हणून महापालिकेनं शहर कचरा कुंडीमुक्त केलंय. ही चांगली गोष्ट आहे, पण जर कुंडी नसेल आणि घंटागाडीही वेळेवर आली नाही तर नागरिकांनी कचरा टाकायचा कुठं? त्यामुळं मग मोकळे भूखंड, नाले आणि रस्त्यांचे कडे कचऱ्यांचे नवे डेपो बनत चाललेत. त्यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा न करण्याची आपली सवय या समस्येत अधिकच गुंतागुंतीची बनवते. आपण टाकलेला कचरा इतरत्र पसरू नये, आपल्याच घरात परत येऊ नये म्हणून नागरिक तो पेटवून देतात आणि तिथून खरे प्रश्न निर्माण होतात. कचरा संकलनाला शिस्त लावण्यासाठी काहीच प्रयोग झाले नाहीत असं नाही. पूर्वी कचरा संकलन पालिकेच्या यंत्रणेमार्फत होत असे. त्यानंतर कंत्राट देण्याची पद्धत आली. स्वच्छता पुरस्कारासाठी काही निकष असतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी या यंत्रणेत बदल करावे लागतात. त्यानुसार ते केले गेले. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आल्या. प्रत्येक घरातून कचरा उचलायला त्याची नोंद व्हावी यासाठी QR कोड देण्यात आले. शहरातील प्रत्येक घरावर हे QR कोड लावले गेले. कचरा उचलण्यासाठी आलेल्या गाडीच्या चालकानं तो स्कॅन करायचा. त्यामुळं गाडी तिथपर्यंत आल्याची नोंद होईल अशी ही संकल्पना आहे. मात्र ही यंत्रणा पडून राहिली आहे. आजही प्रत्येक घरावर हे QR कोड लावलेले दिसतात. त्यातील काही खराब झाले, काही केव्हाच कचऱ्यातही गेले. गोळा केलेला कचरा आधी शहरात निश्चित केलेल्या जागेत नेला जातो. तिथून मोठ्या गाड्यांमध्ये भरून मुख्य कचरा डेपोमध्ये नेला जातो. तिथं कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग आणि कंपोस्टिंगसारखे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वच्छता नियमावलीनुसार यातील अनेक गोष्टी आता सक्तीच्या करण्यात आल्यात. पण या कामातही विविध अडचणी येत आहेत. त्यामुळं सध्या तरी कचऱ्याचा प्रश्न शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूर्णतः सुटलेला नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं. असं असताना महापालिकेला स्वच्छता पुरस्कार मिळाले आहेत याचं कौतुकच. मात्र अनेक नागरिकांना याबद्दल आश्चर्य वाटतं, कारण प्रत्यक्षातील परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिलेली असते. वातावरण निर्मिती आणि नागरिकांचा सहभाग मिळवण्यासाठी महापालिकेला जनजागृती करणं आवश्यक आहे. केवळ तांत्रिक मुद्द्यांवर भर न देता खऱ्या अर्थानं शहर स्वच्छ ठेवून पुरस्कार मिळेल यावर भर दिला तर नागरिकांचेही समाधान होईल. मुख्य म्हणजे शंका उपस्थित करणाऱ्या नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून शक्य तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी आमची यामागील भूमिका आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.